नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या पिनाकल या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फ्रीस इक्वेशन चा अभ्यास करणार आहोत आणि फ्रीस इक्वेशन अँटिना मध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तर चला सुरू करूया फ्रीस इक्वेशन। फ्रीस इक्वेशन हे 1945 बेल लॅब्सच्या हार्लड टी फ्रीस या वर्करने शोधून काढले। हे इक्वेशन आपल्याला जो रिसिव्हिंग अँटिना आहे, म्हणजे ज्या अँटिनाला पॉवर रिसीव्ह होणार आहे त्याची पॉवर किती असेल, त्याचा पॉवरचा आपण कॅल्क्युलेशन कसं करू शकतो, हे डेरिव्हेशन या वर्करने शोधून काढले। यासाठी ज्या कंडिशन अज्यूम करायच्या, ज्या कंडिशन आपल्याला अज्यूम करायच्या आहेत, ती पहिली कंडिशन आहे की हे जर दोन अँटिने आहेत, हे एकमेकांपासून फार फील्डवर असणार आहेत, म्हणजे खूप लांब असणार आहेत। या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं ऑब्स्टॅकल किंवा कुठल्याही प्रकारचं मध्ये वस्तू नसणार आहे की ज्याच्यामुळे सिग्नल्स जे आहेत ते डिस्टर्ब होतील। हा फर्स्ट जर ट्रान्समिटिंग अँटिना असेल तर त्याची जी वेवलेंथ आहे, बँडविड्थ आहे, ज्याची बँडविड्थ आहे ती नॅरो असणार आहे आणि एका सिंगल वेवलेंथना हा ट्रान्समिट करतोय, म्हणजे याची बँडविड्थ नॅरो असणार आणि याची वेवलेंथ एकच असणार आहे, सिंगल वेवलेंथ। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोनही अँटिने एका समान उंचीवर एकमेकांना अलाइन आणि पोलराइज असते, म्हणजे एक अँटिना या बाजूला आणि एक अँटिना या बाजूला असं नसणार आहे। तर ते दोन्ही अँटिना हे एकमेकांकडे तोंड करून असतील। ह्यालाच फ्री स्पेस कंडिशन असं म्हटलं जातं। फ्री स्पेस कंडिशन म्हणजे काय की ज्या ट्रान्समिटेड सिग्नल आहे त्या कुठल्याही प्रकारे कोणी शोषून घेतले जात नाहीत, म्हणजे ॲब्झॉर्ब होत नाहीत, रिफ्लेक्टेड होत नाहीत किंवा स्कॅटर्ड, म्हणजे एका वेगवेगळ्या दिशेला त्या विभागल्या जात नाहीत, म्हणजेच तिथे ॲब्झॉर्प्शन नाहीये, रिफ्लेक्शन नाहीये आणि स्कॅटरिंग नाहीये। फ्रीस इक्वेशन आहे रिसिव्ड पॉवर PR भागिले ट्रान्समिटेड पॉवर PT बरोबर ट्रान्समीटर गेन GT, रिसीव्हर गेन GR, लॅम्बडा डिवायडेड बाय 4πr स्क्वेअर। लॅम्बडा आहे वेवलेंथ ऑफ अँटिना, वेवलेंथ जो अँटिनावर आपला काम करणार आहे, आणि R आहे की त्या दोन अँटिना मधलं डिस्टन्स। तर आता हे इक्वेशन आपण डिराइव्ह करूया। जो आयडियल अँटिना आहे तो नेहमी असतो आयसोट्रोपिक। आयसोट्रोपिक अँटिना सगळ्या दिशांना इक्वली समसमान पॉवर डिस्ट्रीब्यूट करतो आणि हा जो परिघ आहे तो आहे 4πr स्क्वेअर। तर ही जी पॉवर आहे ती ह्या परिघावरती किंवा ह्या सरफेसवरती इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, म्हणून जी पॉवर डेन्सिटी आहे ती आहे PT भागिले 4πr स्क्वेअर। पण जो रिअल अँटिना आहे तो एका डायरेक्शनला हायली डायरेक्टिव्ह, म्हणजे एका डायरेक्शन मध्येच सगळे वेव्स ट्रान्समिट करतो आणि त्यामुळे ह्याला GT म्हणजे गेन असतो। गेन म्हणजे एका डायरेक्शन मध्ये जेव्हा आपण मॅक्सिमम पॉवर आपल्याला भेटते त्या डायरेक्शनला आपण गेन असे संबोधतो। तर हे जो गेन आहे तो आता आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये मल्टिप्लाय करावा लागेल, कारण की आपली पॉवर जी आहे, जी आपण अज्यूम केलेली आयसोट्रोपिकला की सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होते, ती आता फक्त एका दिशेला जाणार आहे। तर P पॉवर डेन्सिटी इज इक्वल टू PT डिवायडेड बाय 4πr स्क्वेअर गुणिले ट्रान्समिटिंग गेन ऑफ अँटिना। ही आहे प्रॅक्टिकल ट्रान्समिटिंग आणि रिसिव्हिंग सिस्टम। ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकली तुमचा हा मेन लोब आहे, ही साइड लोब आहेत आणि हे बॅक लोब असतात। अँटिना एका डायरेक्शनला नॅरो बँड मध्ये ट्रान्समिट करतो। रिसिव्हिंग अँटिनाला पण सेम तऱ्हेने मेन लोब, त्याचा गेन GR, साइड लोब आणि बॅक लोब असतात। तर आता रिसिव्हिंग अँटिना ची जी कपॅसिटी आहे पॉवर रिसीव्ह करण्याची ती अवलंबून आहे त्याच्या इफेक्टिव्ह एरियावरती। तर आता आपल्याला हा पहिला इफेक्टिव्ह एरिया शोधावा लागेल। तर PR काय झाला आपला
पी ची व्हॅल्यू मी इथे टाकून दिली, PT डिवायडेड बाय 4πr² GT A इफेक्टिव्ह. तर हा जो इफेक्टिव्ह आहे तो इफेक्टिव्ह एरिया जो आहे तुमच्या रिसिव्हिंग अँटिनाचा, इफेक्टिव्ह अपर्चर, हा सगळ्यात महत्त्वाने अवलंबून असतो आपल्या अँटिनाच्या फिजिकल साईजवरती. म्हणजेच लॅम्बडा बरोबर स्पीड ऑफ अ लाईट भागिले ज्या फ्रिक्वेन्सीवरती अँटिना काम करतोय. ह्याच्यामध्ये आपण अज्युम ऑलरेडी केलेलं आहे की तुमची ट्रान्समिटिंग अँटिना पॉवर आणि रिसिव्हिंग अँटिना पॉवरची युनिट्स आहेत ती सारखी आहेत आणि रिसिव्हिंग अँटिना गेन आणि ट्रान्समिटिंग अँटिना गेन हे डायमेन्शनलेस आहेत, म्हणजे ह्याला युनिट नाहीये. तर जो आयडियल रेडिएटर आहे, आयसोट्रोपिक रेडिएटर, हा काय करतोय, सगळी जी पॉवर आहे ती सगळ्या डायरेक्शनला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट करतो आणि ह्यामुळेच ह्याला आपण रेफरन्स अँटिना म्हणून यूज करतो. मग इफेक्टिव्ह आयसोट्रोपिक रेडिएटेड पॉवर प्रॅक्टिकल अँटिनासाठी काय आहे, तर तुमची ट्रान्समिटेड पॉवर गुणिले तुमचा गेन तो अँटिनाचा, ह्यालाच बोलतात EIRP. हा EIRP आहे, हा मॅक्सिमम रेडिएटेड पॉवर किती आहे ट्रान्समिटिंग अँटिना आणि एका पर्टिक्युलर डायरेक्शनला किती आहे हे कम्पेअर करून सांगतो आयडियल अँटिनाशी. मग आता इफेक्टिव्ह अपर्चर म्हणजेच AE, तुम्ही AEFF लिहू शकता किंवा AE लिहू शकता. हा आहे λ² डिवायडेड बाय 4πG. आता हा G म्हणजे तुमचा रिसिव्हिंग अँटिनाचा गेन आहे, म्हणून आता तो आपण GR असा लिहिणार आहोत. तर PR इज इक्वल टू PT GT GR लॅम्बडा डिवायडेड बाय 4πr². हे इक्वेशन आपल्याला लॉगॅरिथम मध्ये लिहायचंय, कारण की लॉग मध्ये आपले जे ऍडिशन सबट्रॅक्शन्स आहेत ते खूप इझिली आपण करू शकतो. तर PR dB बरोबर PT dB प्लस GR dB प्लस GT dB प्लस आता हे 2 असल्यामुळे 20 log बेस 10 लॅम्बडा डिवायडेड बाय 4πr. तर अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये ट्रान्समिटिंग पॉवर कशी शोधून काढायची जेव्हा दोन अँटिने एकमेकांमध्ये सिग्नल ट्रान्समिट करतायत युजिंग फ्रिस डेरिव्हेशन हे शिकलेलो आहोत. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आणि शैक्षणिक व्हिडिओसाठी मायक्रोवेव्ह, नेटवर्किंग, क्रिप्टोग्राफी या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर माझे चॅनल बघायला विसरू नका. धन्यवाद. For more information of this topic, don't forget to subscribe my channel Pinnacle.